सुरुवात करतोय आपण सगळ्यात महत्त्वाची पहिली बातमी जाणून घेतोय ती म्हणजेच 200 लिटर डिझेल मर्यादेमुळे वस्तूंच्या किमती सुद्धा आता वाढणार आहेत। भाजीपाला फळं महागणार आहेत आणि खासगी बस सेवेचं भाडं वाढणार आहे का अशी आता चर्चा सुरू झालेली आहे। डिझेलच्या मर्यादेमुळे ट्रक बस व्यवसायाचं गणितच कोलमडलेलं आहे। वाहनांना अतिरिक्त थांबे घ्यावे लागणार आणि प्रवास कालावधी वाढणार असंही आता कळतंय। तर याच संदर्भात सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। यशपाल, नेमकं कसा परिणाम होणार आहे, काय काय अजून महाग होणार आहे? केंद्र सरकारकडून 200 लिटर डिझेलचं जे निर्बंध घालण्यात आलेला आहे त्यामुळे वस्तूंच्या किमती प्रचंड वाढणार आहेत। एकूणच 18 चाकी ज्या ट्रक आहेत त्यांना एका लिटरला केवळ 2 ते 2.5 किलोमीटर ऍव्हरेज मिळतो। त्यामुळे 500-600 किलोमीटरचा जो पल्ला गाठून जी माल वाहतूक करावी लागते त्याच्यासाठीचा जो खर्च आहे तो खूप वाढतो आणि 200 लिटरचं निर्बंध घातल्यामुळे ट्रक जे चालक आहेत किंवा मालक आहेत त्यांच्या समोर मोठं संकट उभं राहिलेलं आहे। जर हे निर्बंध उठवले नाही तर पुढच्या काळामध्ये प्रति किलोमीटरला ज्या वस्तूंची माल वाहतूक केली जाते त्याच्यावर हे अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ग्राहकांच्याच खिशावर म्हणजे सर्वसामान्य नागरिकाला त्याचं नुकसान होणार आहे। एकूणच जो वाहनांना अतिरिक्त जो साठा आहे तो उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जड वाहतूक जे चालक आहेत, ट्रक चालक असतील, मालक असतील किंवा ते जे असोसिएशन आहेत त्यांनी व्यवसायाचं गणित बिघडत असल्यामुळे ही मागणी केलेली आहे आणि 200 लिटरची जर मर्यादा ओलांडली तर त्यांना तो जो अतिरिक्त भार जो वस्तूवर लागतो तो लावता येणार नाहीये। त्यामुळेच त्यांनी केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे की जे काही ट्रक असतील किंवा बस चालक असतील, वाहतूक जी आहे माल वाहतूक करणारी त्यांना 200 लिटरची मर्यादा तातडीने उठवावी जेणेकरून महागाईचा जो भार आहे तो सर्वसामान्य नागरिकांवर बसणार नाही। आता यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार काय निर्णय घेतात यावर पुढचं भवितव्य अवलंबून असणार आहे। अर्थातच धन्यवाद यशपाल, अगदी सविस्तर अपडेट आपण दिलेली आहे। त्यामुळे हे निर्बंध हटवले जातात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे।